नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कल्याण डोंबिवली मनपा भरतीची सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या रिझल्ट संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आलेली। याची जनरल मेरिट लिस्ट आलेली बघा, नुकतेच आज 6/11/2025 रोजी जे आहेत तर हे अपडेट आपल्याला आलेलं दिसतं। अपडेट मध्ये बघा, सरळ सेवा भरती 2025 सूचना पत्र, कल्याण डोंबिवली मनपा भरती सरळ सेवा भरती 2025 लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत त्यांनी एक जनरल मेरिट लिस्ट जी आहे तर ते प्रकाशित केलेले। तर याच्यामध्ये कट ऑफ काय लागलेले, कोणाची निवड झालेली, तर या सगळ्या गोष्टी आपण जे आहेत तर ते पाहणार आहोत। आणि मित्रांनो, त्यासोबतच नुकतीच एमजीपी ची जाहिरात आलेली, नाशिक मनपाची जाहिरात आलेली आणि ऑलरेडी अशाच पद्धतीने इतर देखील जाहिरात येणार आहे। आणि त्याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर सिव्हिल साठीची आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केलेली मित्रांनो, तर त्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच नक्की जॉईन करू शकतात। त्यासोबतच या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात। ज्या पद्धतीने एमजीपी मध्ये मेकॅनिकलचे पण काही पद आहेत, एनएमसी मध्ये अनुभवासाठी दिलेले, इथे डिप्लोमासाठी दिलेले, असेच भविष्यात डब्ल्यूआरडी बाकीची पण पद येतील, म्हणून तुम्ही मेकॅनिकल साठी ही बॅच जी आहेत तर ती नक्की जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। बघा काय सूचना दिलेल्या त्यांनी की 9/9/2025 ते 12/9/2025 या कालावधीत 490 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती। तर याची स्कोर लिस्ट, ज्याला आपण जनरल मेरिट लिस्ट म्हणतो, 6/11/2025 रोजी त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे। आणि कॉमन मेरिट लिस्ट लवकरच प्रकाशित करण्यात येईल। ते कशानुसार मित्रांनो, रिक्त जागांनुसार, की रिक्त जागा किती आहेत आणि त्याच्यानुसार किती लोकांचे सिलेक्शन झालेले, तर त्याच्यानुसार जे आहे तर ते करण्यात येणार आहे। आता बघा, याच्यानंतर जनरल मेरिट लिस्ट किंवा कॉमन मेरिट लिस्ट असेल, फायनल मेरिट लिस्ट असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्याच्यानंतर तुमचं जॉईनिंग असेल, अशा पद्धतीने पुढची प्रक्रिया जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळते। आता जर मी जेई सिव्हिलच्या पाहिलं, जेई सिव्हिलच्या 58 जागा आहेत। आता जर मला कट ऑफ काढायचंय तर मी कसा कट ऑफ काढेल, पहिले ओपनला जाईल, ओपनच्या 14 जागा आहेत। ओपन मध्ये पण मी पहिले जनरल बघेल की ओपन जनरलच्या कोणत्या जागा आहेत, ओपन जनरलच्या 5 जागा आहेत। जर मी ही लिस्ट ओपन केली, बघा केडीएमसी रिक्रुटमेंट ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याची जर मी ओपन केली तर पहिले 5 लोक सिलेक्ट झालेले, तुम्ही गुलाल पेढे वगैरे तयार ठेवा। कट ऑफ किती गेलेला आहे मी लगेच काढेल। ओपन जनरलचा कट ऑफ गेलेला आहे 175.40, 175.40 हा कट ऑफ गेलेला आहे ओपन जनरलचा। पुढचं मला सिलेक्शनचा क्रायटेरिया कसा आहे मित्रांनो, पुढे मी काय करेल, फिमेलच्या 4 जागा चेक करेल। आता याच्यापैकी ज्या कोणी फिमेल येत आहे, आता कधी नावांवरून काय ते कळत नाही कधी कधी, तर इथून नावांवरून तुम्ही पुढच्या 5 फिमेल ज्या आहेत तर त्या काढायच्या, पुढच्या 4 फिमेल 4 फिमेल ज्या आहेत तर त्या शोधायच्या। 4ही फिमेलचं सिलेक्शन झालेलं असेल, हे ओपनच्या बाबतीत असेल। त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, त्याच्यानंतर समांतर आरक्षण, असे अनेक फॅक्टर असतात। पण एकदम सोपं पहिले काय की ओपन जनरलचा कट ऑफ काढणं। ओपन जनरलचा कट ऑफ हा 175.40 हा आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर गेलेला आहे। जर नॉर्मलायझेशन आधी जर पाहिलं तर 174 गुण आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात। म्हणजे 174-75 ला कट ऑफ हा ओपन जनरलचा क्लोज झालेला आहे, बाकीचे कट ऑफ आपल्याला बघायलाच मिळतील। त्याच्यानंतर पुढचं जर आपण केलं की जेई मेकॅनिकलच्या 8 जागा होत्या, त्याच्यापैकी ओपनची एकच जागा आहे आणि ओपन महिलांची एक जागा आहे। त्याच्यामध्ये जो पहिला व्यक्ती असेल हा, तर याची निवड झालेली इथं आणि कट ऑफ किती गेलेला आहे 156 मित्रांनो। आणि इथं त्यांनी नॉर्मलायझेशन केलेलंच नाही, मे बी एकच शिफ्ट असेल, इथे एकच शिफ्ट होती वाटतं, आणि इथं हे केलेले। आता मित्रांनो, ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती ना, त्यांनी त्यांचे मेकॅनिकल साठी खास करून तुम्ही तुमचे रिस्पॉन्स शीट जे आहे तर ते आमच्यासोबत नक्की शेअर करू शकतात। 88 88 99 61 16 हा नंबर आहे, याला तुमच्या रिस्पॉन्स शीट केडीएमसी मेकॅनिकलचे नक्की शेअर करा, कारण की आम्हाला भविष्यात टेस्ट सिरीज असो, नोट्स असो, याच्यासाठी तो रेफरन्स घेण्यासाठी कामात येतं, म्हणून ते नक्की शेअर करा। आणि या उमेदवाराचं सिलेक्शन झालेले याने गुलाल पेढे तयार ठेवावेत। त्याच्यानंतर इथं पुढची जी महिला असेल ना, आय थिंक ही भारती शिवाजी जाधव ही महिला आहे, आय थिंक नावावरून, दीपक, पियुष, योगेश, निखिल, प्रफुल्ल, प्रसाद, आता ही जर महिला असेल तर हिचंही सिलेक्शन झालेलं आहे, कारण की इथं एक वुमन साठी एक जागा होती मित्रांनो, तर हिचं पण एक सिलेक्शन झालेलं असेल। आणि ओपन फिमेलचा कट ऑफ हा 146 म्हणू शकतो आपण, हा इथं जो आहे मेकॅनिकलचा थोडा कमीच गेलेला आहे कट ऑफ। त्याच्यानंतर जेई इलेक्ट्रिकलच्या 12 जागा आहेत, त्याच्यापैकी ओपन जनरलच्या 2 जागा आहेत आणि एक फिमेलची जागा आपल्याला पाहायला मिळते। मग येथले जे पहिले 2 असतील तर यांचं सिलेक्शन झालेलं आहे, यांनी पण पेढे गुलाल तयार ठेवून तयार राहावं। 153.53 आणि 151.51, 151.51 एवढा हा स्कोर गेलेला आहे। पण जर आपण रॉ स्कोर जर पाहिला तर तो 150 होता, म्हणजे 150 वर हा कट ऑफ क्लोज झालेला आहे। त्याच्यानंतर इथं पुढची जी कोणती महिला असेल ना तर तिचंही सिलेक्शन झालेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही।
तिचंही सिलेक्शन झालेलं आहे। तर अशा पद्धतीने सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे रॉ स्कोर तुमचे आलेले आहेत। तुम्ही तुमची रँक जी आहे तर ती त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ती लिस्ट डाउनलोड करून तुम्ही तुमची रँक सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर या सगळ्या पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण पाहायला मिळतील। एमजीपीच्या एक्झाम मध्ये सीएचं पण एक जागा आहे मित्रांनो, सीएच्या पण पोस्ट आलेले आहेत आणि या सीए साठीचं आपलं एक्झाम गाईड पुस्तक पण आहे, तर ते पण तुम्ही नक्की तुमची तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम गाईड आणि टीसीएस आयबीपीएस एक्झाम गाईड हे देखील आपले काही पुस्तक आहेत, तर ते देखील पुस्तकांच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते करू शकतात। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला पहिले फॉलो करा मित्रांनो। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।